आता पुण्यात ना एक धक्कादायक घटना समोर येते. वडापाव खाताना चुकून पाय लागला या क्षुल्लक गोष्टीवरून 28 वर्ष तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यातील गणेश पेठ परिसरातील डुल्या मारुती चौकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वडापाव खरेदी करताना अनावधानानं पाय लागल्याच्या किरकोळ वाद झालेला होता आणि यात शिवम परदेशीचा मृत्यू झाला. वडापाव खाताना चुकून शिवमचा पाय जवळच उभा असलेल्या वैभव साळुंखे याला लागला. ही आहे आजच्या मराठी तरुणांची परिस्थिती. थोडं इतिहासात जाऊन बघू आपण, त्या काळी मराठी तरुण काय करत होता. म्हणजे इतिहासात मराठी माणसाने आपल्या सळसळत्या रक्ताच्या बळावर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला, सहकार चळवळ, थोर समाजसुधारक दिले, दिल्लीचेही तख्त राखले, चित्रपट सृष्टीची पायाभरणी केली. आपले छत्रपती शंभूराजे, त्यांच्या शरीराचे एवढे हाल करण्यात आले धर्म बदलण्यासाठी, तरी पण त्यांनी एवढे पेशन्स ठेवले. म्हणजे मराठ्यांचं रक्त जेवढं सळसळतं होतं तेवढंच शंभूराजांकडे बघून आपल्याला कळतं की त्यांची क्षमता, त्यांचे पेशन्स लेवल किती हाय, उच्च कोटीचे होते. पण आज तीच शिकवण आपण कुठेतरी विसरतोय. अहो, वडापाव खाताना एकमेकाच्या पायावर पाय पडला म्हणून आज आपण एकमेकाचे जीव घेतोय. म्हणजे विचार करा, आपल्या इतिहासामध्ये आणि आजच्या वर्तमानातील मराठी माणसामध्ये, मराठी माणसाच्या एकीमध्ये किती तफावत आहे, किती जमीन आसमानचा फरक आहे. मराठी माणसाने एकत्र येऊन एवढं सगळं केलं आणि आज मराठी माणूस एकमेकाच्या जीवावर बेतलाय.